नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. बघू शकता की कालच्या लेक्चरला आपण एप्रिल महिन्याचं जे आहे 16 एप्रिल ते 30 एप्रिलचं आपण चालू घडामोडीचं थिअरी बघितली होती. आजच्या बघू शकता लेक्चरला आपण त्या थिअरी रिलेटेड एमसीक्यूज आणि अजून इम्पॉर्टंट एमसीक्यूज आहेत ते आजच्या लेक्चरला आपण कव्हर करणार आहोत. ही जी सिरीज आहे ती जानेवारीचा आपण कंप्लीट केलेलं आहे, फेब्रुवारी पण कंप्लीट झालेलं आहे, मार्च पण कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे थिअरी एमसीक्यू प्रत्येक 15-15 दिवसाचा टेन्युअर आपण घेतलेला आहे. आणि आज बघू शकता एप्रिल मंथ कव्हर होणार आहे. आता जे पुढचा आठवडा येणार आहे तिथं आपण मे महिन्याच्या 1 ते 15 मेचा आपण चालू घडामोडी सुरू करणार आहोत पुढच्या आठवड्यात. तर आज आपण बघू शकता की 16 ते 30 एप्रिलचे चालू घडामोडी जे आहेत महत्त्वाचे एमसीक्यूज जे बघू शकता की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पॅटर्ननुसार पूर्ण रिसर्च करून आणलेलं आहे. चला तर पहिला जाऊया. 15 एप्रिल रोजी साजरी झालेला जागतिक कला दिन 2025 ची संकल्पना काय होती? कालच्या लेक्चरला पहिलाच टॉपिक होता. बघू शकता अ गार्डन इंग्लिशमध्ये वाचतोय कारण जे थीम येतात शक्यतो इंग्लिशमध्येच दिले जातात. म्हणून अ गार्डन ऑफ एक्सप्रेशन कल्टिवेशन कम्युनिटी थ्रू आर्ट, अ कॅनव्हास ऑफ इमॅजिनेशन बिल्डिंग कम्युनिटी विथ आर्ट, अ स्पिरिट ऑफ क्रिएटिव्हिटी फॉस्टरिंग कनेक्शन थ्रू आर्ट, कल्टिवेटिंग इमोशन्स युनायटिंग कम्युनिटी थ्रू आर्ट. तर हे बघू शकता ह्याच्यातलं काल आपण बघू शकता ते मराठीत हे केलेलं होतं, पण शक्यतो मी जेवढं पण रिसर्च केलं आयोगाच्या पेपरचे थीम आहे ते थीम इंग्रजीमध्येच असते आणि हेच आपल्याला बघू शकता फॉस्टरिंग असं म्हणजे आयोग लिहितं, म्हणजे मराठीत लिहितं. म्हणून शक्यतो हे जे थीम्स आणि डेज आहेत ते आपण शक्यतो इंग्रजीमध्येच अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. तर याचं योग्य उत्तर आहे अ गार्डन ऑफ एक्सप्रेशन कल्टिवेटिंग कम्युनिटी थ्रू आर्ट, अभिव्यक्तींची कलेच्या माध्यमातून समाजाची जोपासना. आणि बघू शकता जे वर्ल्ड आर्ट डे आहे 15 एप्रिल, 15 एप्रिलला साजरा केला जातो वर्ल्ड आर्ट डे. आणि लिओनार्डो डा विन्सी यांच्या जयंतीनिमित्त हा बघू शकता की जागतिक कला दिवस साजरा केला जातो. चला नेक्स्ट 2025चाच आहे ना? ओके यस. नेक्स्ट एप्रिल 2025 मध्ये नाविका सागर परिक्रमा 2 मोहिमेच्या अंतिम टप्प्यासाठी केप टाऊन येथून कोणत्या भारतीय नौदलाच्या नौकेयन जहाजाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे? कालच सांगितलं की 5 टप्पे आहेत हे जे म्हणजे हिरवा झेंडा भारतीय येथून अंतिम टप्प्यासाठी. यस, 5 टप्प्यात ही जी परिक्रमा आहे जी आपले 2 हे आहेत ते दिलना के आणि ए वरनं काहीतरी या कमांडरचं नाव होतं. त्यांनी बघू शकता की सागर परिक्रमा 2 आहे. 2 ऑक्टोबर 2024 ला निघालेली, ही गोव्यावरनं निघालेली आणि रिटर्न गोव्यालाच येणार आहे. मग केप टाऊनवरनं पुन्हा एकदा गोव्याला येणार आहे. पण ते काय घेऊन निघाले ते आपल्याला हे करायचे. कुठली जी बोट आहे INSV तारिणी, INSV सुदर्शनी, INSV महादेवी, INSV तीर, हे कालच्या लेक्चरला पण आपण बघितलेलं होतं. यस, याचं योग्य उत्तर आहे INS तारिणी. आणि जे पहिली परिक्रमा झालेली 2017ला तिथं पण हीच बघू शकता की नौकायान आपण यूज केलेली होती, बोट यूज केलेली. आणि आत्ता जी झाली ते 2 ऑक्टोबर 2024. आणि एप्रिलमध्ये काय हे होती कारण जे फायनल हे आहे केप टाऊन दक्षिण आफ्रिका ते पुन्हा गोवा, हा जो फायनल टप्पा आहे ते आपण क्रॉस करणार आहोत. काल याच्याबद्दल डिटेलमध्ये थिअरी शिकवलेली होती. तो लेक्चर बघितला नसेल तर ते पहिले बघून घ्या, मग तुम्हाला आजचे MCQs बघू शकता की समजतील सर्व. नेक्स्ट एप्रिल 2025 मध्ये झालेल्या गॅबियनचे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत कोणी विजय मिळवलेला आहे? यस, ॲलन क्लॉड बिलीबायडेस, ब्राइस ओलिगियो न्यूगेमा, जिनपिंग, अली बोंगो ओडिम्बा. तर योग्य उत्तर आहे ब्राइस ओलिगियो न्यूएग्मा. यस, डायरेक्टली फुल टॉस प्रश्न आहे. महाराष्ट्रातील कोणत्या शहराने स्वच्छता आणि जैववैद्यकीय कचऱ्याचे 100% पृथक्करण संकलन प्रक्रिया साध्य केली आहे? नाशिक, पुणे, कराड, सोलापूर. हे भरपूर चर्चेत होतं एप्रिलमध्ये पण आणि डायरेक्ट आन्सर आहे. बरेच चर्चेमध्ये असल्यामुळे न्यूजला पण होतं कराड. बघू शकता कराडला हा पुरस्कार भेटलेला आहे. ॲक्च्युली कराडने हे अचीव केलेलं आहे 100%. भारतीय स्टेट बँकेने सुधारित केलेल्या मुदत ठेव FD योजनेचं नाव काय आहे? अमृत, वृष्टी, महिला समृद्धी, स्वधन FD, SBI सिक्युअर FD. काल बँकवर बघू शकता पंजाब नॅशनल बँकचं आपण बघितलं. त्याच्यानंतर बघू शकता की सर्वात जे इम्पिरियल बँक होती म्हणजे बँक ऑफ हिंदुस्तान, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास, हे तिघं मर्ज होऊन 1921ला इम्पिरियल बँक बनलं.
आणि 1955ला नॅशनलाइज होऊन त्याच बँकेला बघू शकता आज आपण काय बोलतो, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणून ही पहिली नॅशनलाइज झालेली पब्लिक सेक्टर बँक आहे आणि सर्वात लार्जेस्ट आहे आणि सर्वात ओल्डेस्ट पण आहे हीच बँक. बघू शकता म्हणजे आता फिक्स डिपॉझिट स्कीम आहे, त्या स्कीमचं नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अमृत वृष्टी. लक्षात ठेवायचं आहे, SBIचं आहे. कधी कधी असंच पण विचारतील, अमृत वृष्टी हे मुदत ठेव योजना कोणत्या बँकेने सुरू केली, असं पण विचारलं जाऊ शकतं. म्हणून दोन्हीसाठी रेडी राहायचं आहे, अमृत वृष्टी, SBI. अलीकडेच पायाभूत सुविधा विकास घोषणेत उल्लेखित वाधवन बंदर कोणत्या राज्यात स्थित आहे? पायाभूत सुविधा विकास घोषणेत झालेलं आहे, काल पण शिकवलं. वाधवन बंदर गुजरात, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, बट ऑब्व्हियसली पालघर जिल्ह्यात आहे महाराष्ट्रामध्ये. आणि 2034चा हे 2034मध्ये पूर्ण रेडी होणार आहे. झाल्यावर टॉप 10 वर्ल्डमधले जे बंदर आहेत त्याच्यात त्याचं रँक येण्याचं हे म्हणजे चान्सेस आहेत. मग त्याच्या अंतर्गत बघू शकता वाधवन बंदर झाल्यावर महाराष्ट्रात 3 बंदर होतील. एक मुंबई बंदर तर आहेच ॲक्च्युली, JNPT पण आहे आपलं, पनवेलपासून उरणपासून इकडे गेलं तर JNPT लागतं नावाशिवाय इकडे. आणि तिसरं बघू शकता वाधवन बंदर होईल. लक्षात ठेवायचं आहे 3 मग महाराष्ट्रात. आणि जे भारताचे जे 12 आहेत ते पण बघू शकता, कालच्या मॅपमध्ये मी प्रॉपरली सगळं सांगितलं कुठल्या राज्यात काय आहे. तो कालच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी थिअरी शिकवलेली आहे, ती एकदा रिकॅप करून घ्या. कोणत्या प्रतिष्ठित भारतीय व्यक्तिमत्वाला त्यांच्या शिक्षण आणि सामाजिक सक्षमीकरण योगदानासाठी गुरुदेव कालीचरण ब्रह्मा पुरस्कार 2025 कालीचरण ब्रह्मा पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला? अच्युत सामंत, कैलास सत्यार्थी, सोनम वांगचुक, आनंद कुमार. सोनम वांगचुक म्हणजे 3 इडियट्स पिक्चर तुम्ही बघितलं असेल, आमिर खान. आमिर खान जे रोल आहे ते सोनम वांगचुक यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन तो रोल त्यांनी केलेला. अच्युत सामंत, येस, इम्पॉर्टंट आहे. कालीचरण ब्रह्मा पुरस्कार जे आहे फॉर एज्युकेशन अँड सोशल एम्पॉवरमेंट, शिक्षणासाठी, जे आहे अच्युत सामंत. चला नेक्स्ट. कोणत्या संस्थेने नवीन CGHS केंद्र सरकार आरोग्य योजना डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला आहे? NIC, इस्रो, CDAC, DRDO. शक्यतो ह्याचा आन्सर CDACच असेल. यस, CDAC. आता हा प्रश्न आता का टाकला? मध्यंतरी ना गव्हर्नमेंटने विचारले की CGHS हे कोणत्या डिपार्टमेंटची, म्हणजे MPSCचा जर PYQ बघितला तर हा प्रश्न आलेला की जे CGHS आहे ते राबवण्यात येईल आहे, पण ते कुठल्या मिनिस्ट्री थ्रू आपल्याला बघू शकता, कुठलं मंत्रालय थ्रू हे राबवण्यात येत आहे. मग ह्याच्यात नावच होतं H फॉर हेल्थ, मग डिपार्टमेंट ऑफ हेल्थ ह्याचा आन्सर होता. यस. चला नेक्स्ट प्रश्न. 131वा स्थापन दिनाच्या पूर्वसंध्येला पंजाब नॅशनल बँकेने ग्राहक सेवा वाढवण्यासाठी आणि सायबर सुरक्षा जागरूकता वाढवण्यासाठी QR कोड आधारित अभिप्राय प्रणाली आणि लाईव्ह चॅट असिस्टंट डॅश सादर केले आहे. पिहू, सारथी, मित्र, दिशा. सारथी बिरती काय नाही, इट इज पिहू. कालच्या लेक्चरला पण मी शिकवलं पंजाब नॅशनल बँकचा जो 131वा जो स्थापना दिवस होता. पंजाब नॅशनल बँकची स्थापना 12 एप्रिल 1895. यस, पाकिस्तान, सध्याचं जे पाकिस्तान आहे तिकडे झालं. पहिले जे खातेदार होते ते लाला लाजपत राय. आणि ही बँक नॅशनलाइज कधी झाली? PNB नॅशनलाइज कधी झाली? तर PNB नॅशनलाइज झाली 19 जुलै 1969. लक्षात ठेवायचं आहे. इंदिरा गांधीच्या काळी 14 बँक जे आहेत जे राष्ट्रीयकरण झाले त्या 14 बँकचं त्यात पंजाब नॅशनल बँक पण होता. आणि मध्यंतरी तिथंच घोटाळा झालेला की पैशांचा, मेहुल चोक्सी आणि हे सर्व नावं चर्चेत होते. वित्तीय वर्ष 2013-14च्या तुलनेत वित्तीय वर्ष 24-25 मध्ये भारताच्या अंतर्गत जलमार्गाच्या कितपट विक्रमी मालवाहतूक साध्य केला आहे? आयोग आज असे प्रश्न जास्त विचारते की डायरेक्ट 10 वर्षापूर्वी काय झालं आणि 10 वर्ष आता काय चालू आहे. मग डायरेक्टली विचारले की 13-14च्या तुलनेत आत्तामध्ये किती विक्रमी मालवाहतूक म्हणजे इनलँड वॉटरवेज अचीव केले आहे? 5 पट, 8 पट, 10 पट, 12 पट. तर याचं योग्य उत्तर आहे 8 पट. यस, 8x. लक्षात ठेवायचं आहे 8x म्हणजे 8 पट. म्हणजे समजा 100 किलोमीटर होतं, एक रेफरन्स देतोय, 100 किलोमीटर 2013-14ला होतं, तर 24-25ला 800 किलोमीटर झालेलं आहे, म्हणजेच 8 पट. येस. ACI द्वारे ग्रीन एअरपोर्ट्स
रिकॉग्निशन 2025 मध्ये कोणत्या विमानतळाला प्लॅटिनम रिकॉग्निशन मिळाले आहे? बेळगाव विमानतळ, मैसूर विमानतळ, बेंगलोर विमानतळ, हुबळी विमानतळ. हे जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना, चारही विमानतळ कर्नाटक मधलेच आहेत. मैसूर पण कर्नाटकमध्ये आहे. बेंगलोर जे केम्पेगौडा तिथं एअर इंडियाने बघू शकता ते लॉजिस्टिक निर्माण केलेलं, लॉजिस्टिक हे टनल. हुबळी विमानतळ पण तिथंच आहे आणि बेळगाव पण तिथंच. ह्याचं योग्य उत्तर आहे हुबळी विमानतळ. येस, जे प्लॅटिनम रेकग्निशन मिळालेलं आहे ग्रीन एअरपोर्ट्समध्ये. चला, इंटर मिलानचे माजी फुटबॉलपटू जयर डा कोस्टा यांच्या वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या देशाचे होते? अर्जेंटिना, इटली, ब्राझील, पोर्तुगाल. हे बघू शकता, असे डायरेक्ट प्रश्न विचारले जातात. कुठल्या तरी प्रसिद्ध फुटबॉलपटूचं निधन झालं असेल, या तर कुठल्या तरी प्रसिद्ध फुटबॉलपटूने स्वतःचा क्लब चेंज केला असेल, या तर बॅलन डी ऑवर भेटला असेल, की जे मेसी नाही तर रोनाल्डो यापैकी एक दुसऱ्याला आलटून पलटून भेटत गेलेला आहे. जर कोणतरी दुसरं असलं तर त्याला भेटून जातं. मग बघू शकता, असे प्रश्न आयोग डायरेक्टली विचारतो. मग यस, ह्याचं योग्य उत्तर आहे ब्राझील. चला नेक्स्ट. खासगी अंतराळ मोहिमांना पाठिंबा देण्यासाठी इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटरने इनस्पेसने सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय? मॉड्युलर सॅटेलाइट बस उपक्रम, स्पेस बस उपक्रम, सॅटेलाइट बस उपक्रम, सॅटेलाइट बस ॲज अ सर्व्हिस, एसबास. आणि ह्याचं योग्य उत्तर हेच आहे. आणि हेच कुठेतरी बघू शकता, तुम्हाला शॉर्टकट बघायला भेटेल. आयोग पण असंच बघा, आयोगाचा हाच पॅटर्न आहे. हे जे प्रश्न बनवलेत ना, आयोगाच्या पॅटर्ननीच बनवले. आयोग काय करतं, थोडं अजून एक्सप्लेन करण्यासाठी काहीतरी ब्रॅकेटमध्ये देतं आणि शक्यतो 90% वेळा असं झालं की तेच उत्तर असतं. बघू शकता, सेम प्रश्न काहीच माहीत नसलं, ब्रॅकेटमध्ये काहीतरी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, मग आयोग तुम्हाला सांगताय की ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुमच्या समजण्यासाठीच दिलेली आहे, म्हणजे हाच उत्तर आहे. येस, असे काय काय जे टेक्निक आहेत ते तुम्हाला PYQ जे सॉल्व्ह करणार तुम्ही आयोगाच्या पेपर, तरच तुम्हाला कळणार की काय आयोगाच्या पेपरमध्ये क्रक्स काय आहे. वित्तीय वर्ष 2024-25च्या चौथ्या तिमाहीत भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्थेच्या IREDA निव्वळ नफा 49% वाढून ₹502 कोटी झाला आहे, जो मागील वर्षाच्या ह्याच तिमाहीत 337 कोटी होता. IREDA कोणत्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करते? म्हणजे IREDA आहे, जे बघू शकता इंडियन रिन्युएबल एनर्जी डिपार्टमेंट, रिन्युएबल एनर्जी आहे, ऊर्जाशी संबंधित आहे. त्यांचा नफा चांगला झालेला आहे. आता विचारले की ही डिपार्टमेंट कुठल्या डिपार्टमेंट खाली काम करते? ऊर्जा, अवजड उद्योग, नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालय या पर्यावरण वने. तर ह्याच्यात हेच क्रक्स आहे की न्यू अँड अक्षय ऊर्जा अर्थ मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय, सॉरी, अक्षय ऊर्जा मंत्रालय. अक्षयचाच अर्थ आहे की रिन्युएबल एनर्जी. तुम्ही डायरेक्टली बघू शकता की कुठं गेलं, ऊर्जा म्हणून ऊर्जा मारायचं नाही आहे इकडं, हे नॉर्मली पॉवरसाठी येतं, पण हे रिन्युएबल एनर्जी सोर्सेससाठीची नवीन मिनिस्ट्री आहे, ती काम करते ॲक्च्युली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने CPCBने त्यांच्या 4 विद्यमान श्रेणी व्यतिरिक्त अत्यावश्यक पर्यावरणीय सेवेसाठी कोणते नवीन श्रेणी सुरू केली आहे? लाल, निळी, हिरवी, पांढरी. यस, तर ह्याचं योग्य उत्तर आहे निळी, ब्लू कॅटेगरी. काल आपण बघितलं की पॉल्युशन जर 80च्या वर असणार तर लाल, 55 ते 80च्या मध्ये असेल तर ब्लू, 55च्या 80च्या मध्ये ऑरेंज असतो म्हणजे नारंगी, 55 ते 25च्या मध्ये असणार तर हिरवी, ग्रीन, आणि 25च्या खाली असेल, 25च्या खाली तर व्हाईट. पण ह्याच्यात रिवाइज करून अजून एक कॅटेगरी टाकली आहे, जी ब्लू कॅटेगरी आहे, जी आवश्यक पर्यावरणीय सेवेसाठी, म्हणजे एसेन्शियल एन्व्हायरमेंट सर्व्हिसेस. आणि कालच मी शिकवलेलं ज्याच्यात येतं स्पेशली बायो मायनिंग. यस, चला नेक्स्ट. 2025ची आशियाई अंडर-15 आणि अंडर-17 बॉक्सिंग चॅम्पियनशिप कुठे आयोजित केली जात आहे? 2025ची आहे, एशियन अंडर-15, अंडर-17, नवी दिल्ली, ताशकंद, अम्मान, बँकॉक. तर याचं योग्य उत्तर आहे अम्मान. यस, अम्मान मला वाटतं जॉर्डनची राजधानी आहे, जॉर्डन हा देश आहे, त्याच्याच राजधानी आहे अम्मान. IPL इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू म्हणून कोणी CSKचे प्रतिनिधित्व केले?
CSKचे प्रतिनिधित्व. हे ॲक्च्युली पहिली मॅच CSKची झाली आणि त्याच्यात म्हणजे पूर्ण IPL इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरले. राहुल त्रिपाठी, आयुष म्हात्रे, ऋतुराज गायकवाड, सचिन रवींद्र. तर ह्याचं योग्य उत्तर आहे आयुष म्हात्रे. यस. पण अजून एक लक्षात ठेवायचं आहे, ह्याच्यानंतरची जी मॅच झालेली एप्रिल महिन्यात राजस्थानची मॅच झालेली आणि त्या राजस्थान रॉयल्सनी वैभव सूर्यवंशी नावाच्या खेळाडूला चान्स दिला आणि बघू शकता त्याच्यानंतर हाच बघू शकता मग यंगेस्ट झालेला आहे, यंगेस्ट खेळाडू IPL खेळणारा. जोपर्यंत ही मॅच होती तोपर्यंत त्या दिवशीचे करंट अफेअर्स आहेत. मग आयुष म्हात्रे होता आन्सर, पण आयुष म्हात्रेच्या पेक्षा तरुण मग नंतरला राजस्थान रॉयल्सनी मॅच खेळवली गेली. त्यात वैभव सूर्यवंशी यांना चान्स देण्यात आला आणि यंगेस्ट प्लेअर म्हणून आता वैभव सूर्यवंशी आहेत. यस. विच एज्युकेशन म्हणजे केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या NSDC PDEU सेंटर ऑफ एक्सेलन्स आयोजन कोणत्या शैक्षणिक संस्थेत केले जात होते? म्हणजे IIT गांधीनगर, पंडित दीनदयाल एनर्जी युनिव्हर्सिटी, NIT वारंगल या दिल्ली विद्यापीठ. तर हे तर मला वाटतं आहे की पंडित दीनदयाल एनर्जी युनिव्हर्सिटी, कारण हे बघू शकता की एक्सलन्स आणि हे सर्व मोठं मोठं काहीतरी एनर्जी सेक्टर रिलेटेड वाटत होतं. पंडित दीनदयाल ऊर्जा विद्यापीठमध्ये बघू शकता हे आयोजन केलेलं होतं. चला नेक्स्ट, महिलांसाठी AI करिअर्स, महिलांसाठी AI करिअर्स फॉर वुमेन्स उपक्रम सुरू करण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने कोणत्या तंत्रज्ञान कंपनीचा भागीदारी केली आहे? कोणत्या? गुगल, मायक्रोसॉफ्ट, IBM, ओरॅकल. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. AI मध्ये कोण AI आहे आता सध्या? आपण गुगल खोलल्यावर गुगल AI आपल्याला पण दिसतो, पण गुगलनी केलं असेल काय मग महिलांसाठी AI? कारण शक्यता कमी आहे त्याची, गुगलने नसेल केलं. मग सर्वात मोठ्या कंपनी कुठली आहे मग? मायक्रोसॉफ्ट. येस. मॅक्झिमम लोक 90% लोकांना वाटेल की गुगल आहे, कारण गुगल AI आणि हे सगळं सध्या परप्लेक्सिबिलिटी, ChatGPT, नॅपकिन हे सगळे जे AI टूल्स आहेत हे भरपूर म्हणजे बघू शकता चर्चेत चाललेले आहेत. पण महिलांसाठी AI करिअर्स फॉर वुमेन हे मायक्रोसॉफ्टनी भारतात बघू शकता कुठल्या मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट सगळं बघू शकता एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि हा प्रश्न 100% येण्याचा चान्सेस आहे. हे जे प्रश्न आहेत ते भरपूर इम्पॉर्टंट आहेत आणि बरेच सारे करंट अफेअर्सचे प्रश्न असतात एक महिन्यात. ते काही क्रिप्स डेटा उचलूनच आम्ही एकदम रिसर्च करून आणलेला आहे आणि तुमच्यासमोर प्रेझेंट करत आहोत. चला नेक्स्ट, सौदी अरेबियन ग्रँड प्रिक्स 2025 कोणी जिंकलं? मॅक्स वर्स्टपॅन, चार्ल्स लेकार्क, ऑस्कर पियास्ट्री, लँडो नॉरिस. कालच शिकवलेलं होतं. सौदीला झालं, जेद्दा येथे स्टेडियम जे होतं त्या सर्किटवर झालं. फॉर्म्युला 1 रेसिंग असते तसे. मध्यंतरी मॅक्स वेस्टपनवर प्रश्न विचारलेला गेलेला होता राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेत, पण याचं योग्य उत्तर आहे ऑस्कर पियास्ट्री. ऑस्कर पियास्ट्री जे आहेत ते ऑस्ट्रेलिया देशाचे आहेत. आता हे माझ्या लक्षात काय, कारण मी काल ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रिया बोलत होतो म्हणून हे लक्षात राहिलेलं आहे माझं. ऑस्ट्रेलिया, ऑस्कर पियास्ट्री. चला नेक्स्ट, भारतात यकृत मीन्स लिव्हर. यस. यकृताच्या आजारांवर मात करण्यासाठी कोणत्या संस्थेने देशव्यापी आरोग्य उपक्रम सुरू केलेला आहे? ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजे एम्स, ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, NHA नॅशनल हेल्थ अथॉरिटी. आता हे सगळं लिहितोय कारण कधी कधी डायरेक्टली आयोग फुल नाही देणार, असे ऑप्शन देतील. आणि इन्स्टिट्यूट ऑफ ILBS इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बायलरी सायन्स. तर याचं योग्य उत्तर आहे यस, इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बायलरी सायन्स. आता लक्षात ठेवा की जे यकृत आहे आपल्याकडं किडनी 2 आहेत, यकृत एकच आहे. लक्षात ठेवायचं आहे. दारू पिल्याने यकृताला प्रॉब्लेम होतो कारण दारू डायजेस्ट नाही होत आणि लिव्हरवर प्रेशर येतो. त्याच्यानंतर जास्त शुगर खाल्ल्याने पण काय होतं, लिव्हरवर प्रेशर होतं, पचत नाही ती शुगर आणि त्याच्यामुळे बघू शकता ब्लडमध्ये शुगर लेवल आपल्याला अप होतं आणि मग त्याच्यामुळे बघू शकता की जे लिव्हर आहे की जे थोडं सुचतं आणि त्यालाच आपण बोलतो फॅटी लिव्हर. आणि आता फॅटी लिव्हरसाठी बघू शकता तर बरेच असं मिथ आहे की खरंच आहे माहीत नाही, पण ब्लॅक कॉफी सजेस्ट करतात की दूध आणि साखर न टाकलेली जर तुम्ही गरम पाण्यात कॉफीचं सॅशे टाकून प्याला तर फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम जे आहे याचे कुठेतरी लिव्हर आपल्याला बघू शकता साफ होऊन जातं, असं भरपूर तज्ज्ञांचं मत आहे. पण एक सांगतोय की लिव्हर आपण बघू शकता की महत्त्वाचं आपलं अंग आहे आणि आपल्याला ते बघू शकता की हेल्थ आपल्याला जपली पाहिजे.
आपल्याला ह्या अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये पण बघू शकता एक एक जागेवर 10-10 तास 8-8 तास बसून आहेत. त्यामुळे बॅक इश्यू असतील, बरेच सारे हेल्थ इश्यूज बघू शकता हे होतात. आणि नेमकं बघू शकता की सगळं बॅलन्स करा, अभ्यास, लाईफ, वर्क. जर तुम्ही जॉब करत असाल ते पण बॅलन्स करून सर्व तयारी करा आणि हेल्थची पण काळजी घ्या. आणि हा प्रश्न पण लक्षात ठेवा. चला नेक्स्ट. चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल दिग्दर्शिका पायल कपाडिया यांना कोणत्या फ्रेंच नागरी सन्मान प्रदान करण्यात आला? व्हेरी इम्पॉर्टंट. भारतीय व्यक्तींना जर इंटरनॅशनल लेवलला काहीतरी अवॉर्ड भेटत असेल, रेकग्निशन भेटत असेल, या तर नियुक्ती होत असेल, या तर मग त्यांनी काहीतरी कुठलं तरी अवॉर्ड जिंकला असेल, नाहीतर मग स्पोर्ट्समध्ये काहीतरी गाजवलं असेल, ते पण महिला. आणि डायरेक्टली प्रश्न आयोग डायरेक्टली विचारतात. आता ह्यांनी तर दिग्दर्शिका पायल कपाडियाला फ्रेंचचा जो सन्मान भेटलेला आहे तो कुठला सन्मान भेटलेला आहे ते विचारलं आहे. तर शेव्हलियर डी ला लेजियन डी ऑनर, ऑफिसियर डी ला लिजन डी ऑनर, ग्रँड क्रॉक्स डी ला लिजन डी ऑनर, हे ॲक्च्युली फ्रेंच लँग्वेजमध्ये सर्व. ऑफिसियर डेन्स ला ऑर्डर डेस, आर्ट्स ॲट डेस लेटर्स. तर ह्याचं योग्य उत्तर आहे यस, लास्ट ऑफिसर डॅन्सला ॲड्रे डेस, आर्ट्स ॲट ड्रेस लेटर्स. येस, ऑफिसर डॅन्स लक्षात ठेवायचं आहे. पायल कपाडिया दिग्दर्शिका. चला नेक्स्ट. एप्रिल 2025 मध्ये भारतीय हवाई दल राफेल जेट्स आणि जटिल पृष्ठभागावरील हल्ल्याचा मोहिमेचा समावेश असलेले कोणते सराव आयोजित करत आहे? विच एक्सरसाइज इंडियन एअरफोर्स कंडक्ट करणार आहे की ज्याच्यात राफेल पण असणार आणि कॉम्प्लेक्स ग्राउंड अटॅक मिशन, म्हणजे राफेल उडणार आणि कुठेतरी वेगवेगळ्या क्षेत्रात जर बॉम्बिंग परफेक्ट जागेवर टाकायची असेल मग त्याच्यासाठी सराव करावा लागतो. आपण एकतर ऑपरेशनच्या सिंदूरच्या माध्यमातून इंडियन एअरफोर्सने सरावच केला, आपण बोलू शकता की ते वायुशक्ती, गगनशक्ती, आक्रमण, गरुड. तर याचं योग्य उत्तर आहे आक्रमण. यस, हे इंडियन एअरफोर्सद्वारे कंडक्ट केला जातो. त्याच्यानंतर BSF द्वारे पण मी मागच्या करंट अफेअर्समध्ये पण शिकवलेलं आहे फेब्रुवारी आणि या सगळ्या, की सर्द हवा, गरम हवा हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. BSF द्वारे बघू शकता राजस्थानमध्ये जैसलमेर इकडे आपल्याला ते राबवतात. गरमीमध्ये गरम हवा आणि थंडीमध्ये सर्द हवा. यस, हे जे ऑपरेशन्स चालतात तिथं. एप्रिल 2025 पासून आपत्ती व्यवस्थापनात इस्रो कोणत्या भूमिकेखाली नेतृत्व करत आहे? इंटरनॅशनल चार्टर स्पेस अँड मेजर डिझास्टर. आता ह्या आयोगाच्या पॅटर्ननुसार प्रश्न आहे, कारण इंग्लिशचं सेम मराठीत इंग्लिशच लिहून दिलं त्यांनी. बघू शकता ग्लोबल स्पेस डिझास्टर मॅनेजमेंट कोएलिशन, स्पेस अँड अर्थ ऑब्झर्वेशन डिझास्टर इनिशिएटिव्ह, अर्थ ऑब्झर्वेशन अँड डिझास्टर रिलीफ फोरम. तर लक्षात ठेवायचं आहे की काय हे केलेलं आहे, इंटरनॅशनल चार्टर स्पेस अँड मेजर डिझास्टर्स. इस्रोने आपत्ती व्यवस्थापनासाठी एक नेतृत्व केलेलं आहे भूमिकेला. चला नेक्स्ट. जागतिक ब्रॉडबँड इंटरनेट प्रदान करणे आणि स्पेसएक्सच्या स्टारलिंकशी स्पर्धा करणे या हेतूसाठी ॲमेझॉनने सुरू केलेल्या इंटरनेट नक्षत्र प्रकल्पाचे नाव काय आहे? क्यूपियर, वेब कनेक्ट, स्पेसनेट, ॲमेझॉनिया. आता इथं तर प्रत्येक ह्याच्यात आपण बघू शकता की ब्रॅकेटमध्ये लिहून दिलेलं आहे, पण यस, ह्याचं योग्य उत्तर आहे क्यूपियर. ॲमेझॉनने सुरू केलेलं आहे. आणि बघू शकता एक्सची जे आहे स्पेसएक्स, त्यांचं स्टारलिंक बघू शकता एक कनेक्टेड आहे, इंटरनेट ब्रॉडबँड सर्व्हिस आहे. आणि त्यालाच चॅलेंज करण्यासाठी अमेझॉननी क्यूपियर हे बघू शकता खोललेलं आहे. चला नेक्स्ट. डॅशने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार मार्च 2025 मध्ये भारतातील किरकोळी महागाई दर 3.34% पर्यंत कमी झाला, जो ऑगस्ट 2019 नंतरचा सर्वात कमी आहे. मग हे जे आहे कुणी प्रकाशित केलेलं आहे? ग्राहक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालय, भारतीय रिझर्व्ह बँक, सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय या मुडीज. आता हे काय लिहिलं आहे, कुठल्या तरी एका ह्या चारपैकी एकाने अहवाल प्रदर्शित केला आहे की मार्च 2025 मध्ये ज्याचा रिपोर्ट एप्रिलमध्ये आला की जे महागाई दर 3.34 पर्यंत कमी झाला आहे, म्हणजे इन्फ्लेशन. आणि जो ऑगस्ट 2019 नंतरचा सर्वात कमी आहे. मग हे जे संस्था आहे ते आहे CES, जे आहे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. लक्षात ठेवायचं. हे सगळं रिझर्व्ह बँकचे सगळे, हे रिझर्व्ह बँक मॉनिटरी पॉलिसी हे करते, असले अहवाल विवाल नाही देत बसत. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे? काल पण बघू शकता पूर्ण मी पॉलिटीच्या दृष्टिकोनातून पण सर्व शिकून झालं की कसं त्याचं अपॉइंटमेंट होतं, एलिजिबिलिटी काय आहे,
रिमूव्हल काय आहे, त्यांचं काम काय आहे, फर्स्ट काय आहेत, आत्ताचे काय आहेत, प्रेझेंट. तर न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई, न्यायमूर्ती अभय एस ओक. तर ह्याचं योग्य उत्तर आहे यस, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण बी आर गवई. दुसरे दलित आहेत, लक्षात ठेवायचं आहे यस. आणि 52 ओव्हरऑल. तेलंगणामध्ये कायदा अंमलबजावणीसाठी उद्घाटन करण्यात आलेल्या सायबर सुरक्षा हार्डवेअर लॅबचे नाव काय आहे? सायबर वॉल, डीजी सिक्युअर, टी शील्ड, टेक गार्ड. तर ह्याचं योग्य उत्तर आहे टी शील्ड. डायरेक्टली आहेत हे ह्याच्यात काय ह्याच्यासारखं नाही. तेलंगणामध्ये भरपूर बघू शकता की बरेच काय काय घडामोडी होत राहतात. मग आपल्याला तेलंगणाच्या दृष्टीने शिकणं गरजेचं आहे की सर्व काय काय होत आहे आणि लक्षात पण ठेवा हे सर्व. टी शर्ट आपल्याला काय असतं माहिती आहे काय, आता जरी हा लेक्चर बघू शकता की ध्वनी तुमच्या कानावर पडत असतील ना, तर एक्झामला हे सगळं ऑप्शन बघून तुम्हाला काहीच नसलं तर काही काही ऑप्शन ओळखीचे दिसतील तेच मार्क करायचं आहे. इट इज 100% शुअरिटी की तोच आन्सर असू शकतो. हरियाणातील 16 वर्षीय निश्चयाने आशियाई अंडर-18 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोणत्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे? थाळीफेक, भालाफेक, उंच उडी, गोळाफेक. म्हणजे असं आहे की जे निश्चय आहे हे कुठल्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न आहे. तर गोळाफेक, शॉर्टपुट. गोळाफेक PSIची जर फिजिकल गोळा आपल्याला देतात, आपल्याला फेकायला लागतो पूर्ण. यस. चला नेक्स्ट. भितरकनिका नंतर सिमलीपाल हे ओडिसाचे दुसरे राष्ट्रीय उद्यान आहे. सिमलीपालच्या समावेशानंतर भारतात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. बघू शकता नॅशनल जे भितरकनिका नंतर ओडिसाचं जे सेकंड नॅशनल आहे सिमलीपालला बघू शकता नॅशनल पार्कचा दर्जा दिलेला आहे राष्ट्रीय उद्यानाचा. मग आता भारतात किती आहेत? 103, 105, 107, 109. तर योग्य उत्तर आहे 107 नॅशनल पार्क्स. लास्ट टाइम मी नॅशनल पार्क्स आणि वाईल्ड लाईफ सँच्युरी म्हणजे अभयारण्य ह्याचं मी बघू शकता की डिफरन्स सांगितलेलं होतं. लक्षात ठेवायचं आहे की आत्ता भारतात 107 आहेत नॅशनल पार्क राष्ट्रीय उद्याने. जिम कॉर्बेट पहिलं होतं. प्रोजेक्ट टायगर 1972चा सुरू झालेला आहे. 1972 का 73 आहे एकदा कन्फर्म करून घ्या, कारण प्रोजेक्ट लायन पहिले सुरू झालेला. अरेबियन ट्रॅव्हल मार्केटची ATM 32वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? अबुधाबी, रियाद, दुबई, दोहा. तर याचं योग्य उत्तर आहे दुबई. अरेबियन ट्रॅव्हल मार्केट ATM ऑटोमेटेड टेलर मशीन नाही, अरेबियन ट्रॅव्हल मार्केट. चला नेक्स्ट. फिजीमध्ये श्री सत्यसाई संजीवनी बाल रुग्णालय स्थापन केल्याबद्दल फिजीचा सर्वोच्च सन्मान कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी, कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी पुरस्काराने सन्मानित झालेल्या मानवतावादी व्यक्तीचे नाव काय? नरेंद्र मोदी, द्रौपदी मुर्मू, मधुसूदन साई, रातू नायकाला लाल बालाबू. तर मग ह्याचं योग्य उत्तर आहे मधुसूदन साई. यस. ऑप्शन पण बघा राजकीय सगळे नावं दिले, मग हे तर नसणारच. मधुसूदन साई कुठेतरी बघू शकता की श्री सत्यसाई आहेत. सत्यसाई बघू शकता एक सद्गुरू होते, त्यांच्याच बघू शकता प्रेरणार्थ हे जे हॉस्पिटल बांधण्यात आलेले आहे ते फिजीमध्ये, फिजी या देशात, आणि त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट. NDRFने गाझियाबाद येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील SDRF आणि CSRF स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याच्या SDRF संघाने प्रथम क्रमांक पटकावला? हिमाचल प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, वरीलपैकी नाही. यस, ह्याचं योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. आता जिथं आपत्ती व्यवस्थापन जातात तिकडले जास्त ट्रेंड असणार स्टेटवाले. महाराष्ट्रात एवढे काय येत नाही. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश इथं बघू शकता लँडस्लाईड, पूर, प्रलय हे सर्व येत राहतात. अर्थक्वेक पण होत राहतात, भूकंप येत राहतो. आणि मागच्याच आठवड्यात बघू शकता की रशियामध्ये भूकंप झाला, त्याच्यामुळं जपानमध्ये कुठेतरी सुनामी आलेली आहे. यस. पहिले जागतिक दृक्श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद वेव्स 2025 कुठे आयोजित केली जाणार आहे? ह्याच्यावर मी मागच्या महिन्यात पण शिकवलेलं होतं, फेब्रुवारीच्या करंट अफेअर्स. पुणे, मुंबई, बेंगळुरू, दिल्ली. तर हे झालं मुंबई येथे. यस, वेव्स. पुन्हा एकदा तो रिपीट झालेला आहे प्रश्न. चला नेक्स्ट. ऊर्जा क्षेत्रासंदर्भात मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या नेपाळ दौऱ्याचा महत्त्वाचा परिणाम काय होता? भारतात नवीन जलविद्युत धरणाचे उद्घाटन, भारत आणि नेपाळ दरम्यान 2 400 kV पारेषण वीज वाहिन्या बांधण्यासाठी सामंजस्य करार, सिंग दरबारामध्ये सौर उद्यानाचे उद्घाटन, भारत आणि नेपाळ दरम्यान मोफत वीज व्यापार करार.
तर याचं योग्य उत्तर आहे 400 केवी जे आहे ते भारत आणि नेपाळमध्ये बघू शकता एक साईन झालेलं आहे, डील साईन झालेली आहे, मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग. मिनिस्टर कोण आहेत आपले? ते मनोहरलाल खट्टर, लक्षात ठेवायचे. नेक्स्ट, एप्रिल 2025 मध्ये आरबीआयने डिजिटल ठेवींवर डॅश अतिरिक्त रन ऑफ फॅक्टर अनिवार्य केलं आहे. 0.5%, 1.5, 2.5, 3.5 किती टक्के रन ऑफ फॅक्टर जे ऍड केलं डिजिटल डिपॉझिटसाठी ऑन डिजिटल डिपॉझिट इन एप्रिल? ओके सर, 2.5%. यस. चला डायरेक्टली आपल्याला हे नेक्स्ट प्रश्न आपल्याला जायचे. अमृत भारत 2.0 ट्रेन कोणत्या राज्यातून सुरू होणार आहे? महाराष्ट्र, दिल्ली, बिहार, गुजरात. अमृत भारत 2.0, तर याचं योग्य उत्तर आहे बिहार. लक्षात ठेवा बिहारमध्येच का? बघू शकता की बिहारमध्ये इलेक्शन आहे आता, म्हणून जास्त थोडं फोकस बिहारमध्ये आहे. आणि सध्याची राजकीय परिस्थिती बघू शकता की बीजेपीला पूर्ण सेंट्रलला पूर्ण बघू शकता की बहुमत नाही आहे. आणि मग बिहारमध्ये कुठेतरी अनस्टेबिलिटी झालेली आहे. आणि नितीश कुमार जे बिहारचे सीएम आहेत त्यांचा काय भरोसा नाही, अलटून पलटून इकडे तिकडे करत राहतात. म्हणजे कधी बीजेपी बरोबर कधी तिकडं बरोबर. मग कुठेतरी ते टेन्स सिच्युएशन आहे. आणि कुठेतरी बघू शकता पॉलिटिकली पण थोडं बॅलन्स करायचं आहे. मग काही काही योजना बघू शकता बिहारला मेन स्पेसिफिक ठेवलेल्या आहे लोणी फोकसमध्ये. IPL इतिहासातील सर्वाधिक 50 पेक्षा अधिक धावा काढण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे सध्या एप्रिल 2025चा? म्हणजे 50 सर्वात जास्त कोणी मारले आहे? डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली. आता इथं अंधभक्त लोकांनी आपल्या आपल्या फेवरेट प्लेअरचं नाव मार्क नाही करायचं आहे, टेक्निकली करायचं आहे. लास्ट टाइम आपण शिकलो की सर्वात जास्त ते 13,000 रनाचा जे टप्पा IPL मध्ये कोणी पार केला, म्हणजे IPL मध्ये नाही, म्हणजे IPL मध्ये पार केला पण ओव्हरऑल T20 मध्ये तर विराट कोहली होते. आणि मग बघू शकता इतकं हे करतायत तर मग विराट कोहली इज द ओनली मॅन. सर्वात जास्त 50 आहेत आणि प्रत्येक IPL हे बघू शकता बरेच रन मारत राहतात. येस. शिखर धवन, डेव्हिड वॉर्नर नाहीत, रोहित शर्मा पण नाहीत. रोहित शर्मा आउट ऑफ फॉर्म होतात, 5 मॅच थोडं घाण खेळतात, 6व्यामध्ये काहीतरी झलक दाखवतात जबरदस्त. मग पुन्हा मग त्यांचं तेच असं चालू होतं बघा साईन वेव्ह सारखं. विराट कोहली इज एकदम कन्सिस्टन्स आहे. भालाफेकमध्ये भारताच्या पहिल्या आशियाई अंडर-18 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कोणी सुवर्ण पदक पटकावले? देवक भूषण, हिमांशू झाकर, साकेत मींज, कादिर खान. तर याचं योग्य उत्तर आहे हिमांशू झाकर. हे सगळे डायरेक्टली प्रश्न आहेत, म्हणजे त्या टायमाला तिकडे जी स्पोर्ट्समध्ये जी इम्पॉर्टंट होती आणि सुवर्ण पदक आहे म्हणून आपल्याला ती गोष्ट शिकणं गरजेचं आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य वन्यजीव महामंडळाने नवी मुंबईतील कोणत्या पाणथळ भूमीला फ्लॅमिंगो संरक्षण राखीव म्हणून घोषित केले? ताळवे पाणथळ भूमी का, उरण काजन क्षेत्र, DPS पाणथळ भूमी, पनवेल तलाव. काल पण आपण बघितलं फ्लॅमिंगोसाठी आहे जे ठाणे क्रीक आहे तिथं जे आहे त्यालाच बोलतात DPS पाणथळ भूमी. फ्लेमिंगो हे पक्षी तिकडे येतात बघू शकता, व्हिजिट करतात. आणि त्याच्यासाठी बघू शकता राज्य वन्यजीव महामंडळाने हे डिसिजन घेतलेलं आहे. देवेंद्र फडणवीसच्या अंडरमध्ये जी मीटिंग झालेली त्याच्यात ते घोषणा करण्यात आलेली होती. चला, पेरूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष ओलांडा. पेरू देशाचं नाव आहे, फळ नका तुम्ही समजू खाण्याचं फळ, पेरू देशाचं नाव आहे. पेरूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष ओलांडा हुमाला आणि त्यांच्या पत्नीला डॅश कारणासाठी 15 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. थोडं जगात थोडं काहीतरी वेगळीच घटना घडलेली आहे, पण विचारलं जाऊ शकतं. कर चुकवेगिरी, आर्थिक व्यवहार, मनी लॉन्ड्रिंग, भ्रष्टाचार, लाचखोरी. आता मी काय सांगितलं, जास्त जो मोठा ऑप्शन असेल ब्रॅकेटमध्ये पण दिला असेल तोच आन्सर. इथं बघूया तोच आहे का आन्सर? यस, बघू शकता दिस इज द शॉर्टकट. आता हा बघू शकता, हा प्रश्न करंट अफेअर्समध्ये असे कोण वाचत पण नाहीत लोक, पण जे असल्यामध्ये मग काही ना काहीतरी शॉर्टकट भेटतं की म्हणजे असं काही केलं असेल. कर चुकवेगिरी तर प्रत्येक जण काहीतरी करतात. मनी लॉन्ड्रिंग काहीतरी हा प्रकार बघू शकता आर्थिक गैरव्यवहार आहे सर्वात मोठा, मनी लॉन्ड्रिंग. करप्शन आणि ब्रायबरी हे सगळं तर काय आपल्या इथं पण चालतं, आपल्या इथं तर खुलेआम चालतं. 2025-26 हंगामासाठी ऊसासाठी मंजूर रास्त व किफायतशीर FRP किती आहे? 350 रुपये प्रति क्विंटल, 55 रुपये, 360, 370. हे डायरेक्टली येतात प्रश्न इकॉनॉमिक्सच्या ह्याच्यामध्ये, डायरेक्टली मॅच द कॉलममध्ये येतात, नाही ती वन लाइनर्समध्ये येतात. तर याचं योग्य उत्तर आहे बघा, ऊसाला किती बघ FRP भेटलेले आहे? 355 पर क्विंटल. यस, 355 रुपये पर क्विंटल. कॅनडाचे पुढील प्रधानमंत्री म्हणून कोणी निवडणूक जिंकली आहे? एकदम इम्पॉर्टंट, वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रश्न, कारण
भारत आणि कॅनडाचे संबंध कुठेतरी बघू शकता मागच्या 6 महिन्यात बिघडले होते. जस्टिन ट्रुडो प्रत्येक वेळेला स्टेटमेंट करत होते की आम्ही भारताचा हाय कमिशनर हटवतोय, आम्ही भारताला जास्त जाऊ नका, व्हिजिट करू नका. कॅनेडियन लोकांना पण भडकवत होते, काहीतरी तो इश्यू चाललेला. मेन इश्यू असा होता की तिकडे जे खलिस्तान मुवमेंट आहे तिकडले एक करून लोक मरत होते. म्हणजे इनडायरेक्टली आपले जे एजंट्स आहेत तेच मारत होते ॲक्च्युली, आणि तिकडनं मुळे तो इश्यू झालेला. जस्टिन ट्रुडो, मार्क कार्नी, अँड्र्यू शियर, जगमीत सिंग. जस्टिन ट्रुडो तर इथून पूर्वीचे होते, तर नवीन जे आहेत मार्क कार्नी, कॅनडाचे पंतप्रधान. यस, चला नेक्स्ट. नुकतेच युनेस्कोने ग्लोबल जिओस्पार्क्स नेटवर्कमधील किती नवीन स्थळे जोडण्यात आली आहेत? विच हाऊ मेनी न्यू साइटेड वर ॲडेड टू द युनेस्को ग्लोबल जिओपार्क्समध्ये 10, 12, 14, 16. जिओपार्क्स वेगळ्या आहेत आणि युनेस्को हेरिटेजचा दर्जा भेटणं वेगळं आहे. जे छत्रपतींच्या आता किल्ल्यांना भेटलेलं आहे ते बघू शकता की जे जून महिन्याला करंट अफेअर्स डिस्कस होणार तिथं मी करेल ते डिस्कस. जुलै-जून महिन्यातलं ते असेल ते. नुकतेच जे झाले ते 16 नवीन जिओपार्क्स बघू शकता. ग्लोबल जिओपार्क्सला ॲड केलेलं आहे युनेस्कोने. विस्डेनकडून कोणाला 2024चा जगातील आघाडीचा पुरुष क्रिकेटपटू म्हणून घोषित करण्यात आला आहे? विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, निकोलस पुरान. क्रिकेटवर भरपूर कन्फ्युजिंग प्रश्न आहेत. मला लक्षात ठेवायचं विराट कोहली तर बॅटर आहे. याच्यात विस्डेनमध्ये असं कुणाला आहे की जगातील आघाडीचा पुरुष क्रिकेटपटू एकदम वर्ल्ड. इथं बघू शकता असं कोण आहे की ज्या 4 पैकी असा कोण आहे की ज्याच्यामुळं ती टीम जिंकण्याचे चान्सेस हाय आहेत. मेन टीम जिंकते कशामुळं? आणि इथं बघू शकता की 3 बॅट्समन आणि 1च बॉलर आहेत. असं पण लक्षात ठेवायचं, लॉजिक तो पण लावायचा आहे. 3 जर बॅट्समन दिले असतील आणि 1च बॉलर, मग इट इज हाय चान्सेस की जे ऑड आहे तोच आन्सर असू शकतो. आणि इकडे तेच आहे, जसप्रीत बुमराह एकमेव बॉलर आहे त्याच्यात 4 पैकी. म्हणजे निकोलस पुरान पण टाकतात, पण फास्टर बॉलर आणि जगातील आघाडीचा पुरुष क्रिकेटपटू विचारला आहे. मग देर आर हाय चान्सेस की असेच उत्तर आपल्याला डायरेक्टली जाऊ शकतो आपण उत्तरापर्यंत. चाचणीचा भाग म्हणून एटीएम बसवणारी भारतातील पहिली ट्रेन कोणती ठरली? मनमाड CSMT पंचवटी एक्सप्रेस, मुंबई CSMT हावडा डुरंटो, मुंबई पुणे डेक्कन क्वीन आहे ॲक्च्युली, मुंबई नाशिक वंदे भारत एक्सप्रेस. हे काल पण शिकवलेलं होतं की 2047ला आपल्याला बघू शकता ग्लोबली आपल्याला एक विजन ठेवून हे केलेलं आहे. लांब पल्ल्याचे आपण बघू शकता जर प्रवास करत असाल आणि आपल्याकडे कॅश पैसे नसेल, मोबाईलचा नेटवर्क गेला असेल, मग आपल्याला ते कुठेतरी बघू शकता की कॅश पैसे असले पाहिजेत आपल्याकडे. सध्याचा बघू शकता आपण GPay आणि ह्याच्यावरच सर्व चालवत आहोत. मग त्या हिशोबानं आपल्याला हे बघू शकता चाललंय, आणि हे महाराष्ट्राच्या करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनात पण महत्त्वाचं आहे. आणि पंचवटी एक्सप्रेस जी आहे मुंबई आणि नाशिकच्या दरम्यान आहे, मनमाड CSMT, याच्यात बघू शकता ATM बसवण्यात आलेला आहे. 100% येईल हा प्रश्न. म्हणजे मी तर प्रत्येक प्रश्नाला 100%च बोलतोय, बट जिथं मी 100% बोलतोय देर आर हाय चान्सेस की हे प्रश्न येण्याचे. चला नेक्स्ट. एप्रिल 2025मध्ये इंटरपोलच्या प्रशासन समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? इंटरपोल म्हणजे इंटरनॅशनल पोलीस, जे CBI आपल्या भारतमध्ये CBI काम करते तशी. CBI डायरेक्टली कनेक्टेड असते इंटरपोलशी. अमेरिका, ब्रिटन, UAE, युगांडा. समितीचे जे अध्यक्षपद कुठल्या देशाला भेटले? तर हे इट इज UAE, युनायटेड अरब एमिराट्स. सौदी अरेबियाचं रियाद. यस. कोणत्या संस्थेने स्टारलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या सहकार्याने मल्टी कोर फायबरवर भारतातील पहिले QKD ट्रान्समिशन यशस्वी चाचणी घेतलेली आहे? इस्रो, DRDO, CDAC, CDOT. CGHS होतं, त्याचा आन्सर CDAC होतं, लक्षात ठेवा. जे हेल्थ रिलेटेड जे आहे ह्याचा जे असेल स्टारलिंकचा ते CDOT. येस, लक्षात ठेवायचं आहे. जे हेल्थ रिलेटेड जी स्कीम आहे CGHS त्याच्यात CDAC इन्वॉल्ड आहे. आणि ट्रान्समिशन यशस्वी जे आहे इंडियाज फर्स्ट QKD ट्रान्समिशन CDOT. व्हेरी इम्पॉर्टंट आहे कारण भारतातली पहिली आहे. चला नेक्स्ट. गोल्ड हाऊस गाला 2025मध्ये प्रियंका चोपडा जोन्सला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? ग्लोबल आयकॉन पुरस्कार, वँगेड अचिव्हमेंट अवॉर्ड, ग्लोबल वँगेड अवॉर्ड, एक्सिलन्स इन सिनेमा अवॉर्ड. तर डायरेक्टली बघायचं आहे ग्लोबल वँगॉर्ड सन्मान ऑनर, ग्लोबल वँगॉर्ड ऑनर, प्रियंका चोपडा जोन्स. येस, लक्षात राहील. चला नेक्स्ट. स्पीडमध्ये घेतोय कारण कमी वेळेत जास्त प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आहे आणि हेच आपला हेतू आहे. आपल्याला उगाच टाइमपास करत बसायचं नाही दुसऱ्या लोकांसारखं.
हाच व्हिडिओ बघू शकता तुम्ही. जर नंतर बघत असाल तर 2.0च्या स्पीडवर बघा, म्हणजे टाइम पण वाचेल आणि नंबर ऑफ प्रश्न पण जास्त कानाखालून तुमच्या, म्हणजे आवाज पण जाईल आणि नजरेखालून पण तुमच्या जातील आणि आठवणीत राहतील, लक्षात राहील तुमच्या. कोणत्या देशाने 2030 पर्यंत दक्षिण चीन समुद्र 200 मीटर खोल समुद्रात संशोधन केंद्र बांधण्याची योजना जाहीर केलेली आहे, ज्यात उद्देश त्यांच्या प्रादेशिक दावे आणि सागरी संशोधन क्षमता वाढवणे? व्हिएतनाम, जपान, रशिया, चीन. यस, याचं योग्य उत्तर आहे चीन. बट ऑब्विसली एवढं मोठं प्रोजेक्ट चीनच करणार आणि दक्षिण चीन समुद्रात बांधायचं आहे. जपान कशाला येईल इकडं? जपान नाही येत आणि रशिया पण कशाला येईल? व्हिएतनाम पण काय एवढं हे नाहीये, म्हणजे इतकं संशोधन करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा बिसा, म्हणजे ह्याच्यात नाद्यात नाही पडत. हे चीन सगळं असले कामं करतात. शेपिंग द एनर्जी फ्युचर चॅलेंजेस अँड ऑपॉर्च्युनिटीज. SEFCO 2025 ही आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? गुडगाव, डेहराडून, दिल्ली, रोहतक. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. देहरादून, उत्तराखंडची राजधानी देहरादून. यस. इंटरनॅशनल कॉन्फरन्स शेपिंग द एनर्जी फ्युचर. ओके, चला नेक्स्ट. कोणत्या जीवन विमा कंपनीने बंधन 2.0 सादर केले, जे एक ऑगमेंटेड रियालिटी आधारित कर्मचारी ऑनबोर्डिंग प्लॅटफॉर्म आहे? ॲक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स, HDFC लाईफ मॅक्स इन्शुरन्स, SBI, ICICI लाईफ. तर याचं योग्य उत्तर आहे ॲक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स. यस. इकॉनॉमिक बेस्ड करंट अफेअर्स होता. चला नेक्स्ट. दरवर्षी 28 एप्रिल रोजी कोणता आंतरराष्ट्रीय संस्था कामाच्या ठिकाणी सुरक्षता आणि आरोग्यासाठी जागतिक दिन साजरा करतो? संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना. हे काल पण शिकवलेलं होतं. इट इज इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. यस. चला नेक्स्ट. एप्रिल 2025 मध्ये हिंदी महासागर जहाज IOS सागर मोहिमेचा भाग म्हणून कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने मोझाम्बिकला भेट दिली? INS विक्रमादित्य, सुनयना, INS कोलकाता, विक्रांत. सागर परिक्रमा जी आहे, जी झाली सागर परिक्रमा 2 योजना, ज्या 2 महिला कमांडर ज्यांनी लीड केलं, त्याच्यात INS तारिणी होती. हे वेगळं हे आहे. हिंदी महासागराचं जहाज आहे. एप्रिल 2 हिंदी महासागर जहाज IOS मोहिमेचा भाग म्हणून मोझाम्बिकला भेट दिलेली जे जहाज विचारले कुठले आहे, तर इट इज INS सुनयना, इंडियन नेव्हल शिप सुनयना. यस. चला. पंतप्रधानाच्या नमामि गंगे उपक्रमाचा सन्मान करण्यासाठी कोणी बिहारमध्ये मोदी स्मृती चिन्ह संग्रहालय स्थापन केले आहे? पुन्हा एकदा बघू शकता, बिहार इलेक्शन आहे. बिहार. राशी कुमारी, केशव कुमार, यमुना सिकारिया, नितीश कुमार. यस, आंसर इज यमुना सिकारिया. नितीश कुमार नाही आहे, नितीश कुमार ॲक्च्युली आहे. तिथं नितीश कुमार बोलतात. उत्तर म्हणजे तिकडं मी दिल्लीला असताना मी त्यांचं ऐकलं की श परफेक्टली त्यांना बोलता येत नाही, स बोलायचं आहे. नितीश कुमार. यमुना सिकारिया बघू शकता, याचं योग्य उत्तर आहे. चला नेक्स्ट. केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी कोणत्या स्टेडियममध्ये राष्ट्रीय क्रीडा विज्ञान व संशोधन केंद्राचे उद्घाटन केले? वानखेडे स्टेडियम, ईडन गार्डन्स, जवाहरलाल नेहरू स्टेडियम, इंदिरा गांधी स्टेडियम. वानखेडे आणि हे सगळं, वानखेडे मुंबईत आहे, ईडन गार्डन्स बघू शकता कोलकाताला, बाकीचे दिल्लीला आहेत. मग दिल्लीला झाला असणारा इव्हेंट, यस, इंदिरा गांधी स्टेडियम. चला नेक्स्ट. कोणत्या IITने असे संशोधन केले आहे ज्यामध्ये एक यजमान प्रोटीन आढळले आहे, जे मानवी शरीराला हानी पोहोचवण्यापूर्वी जंतूंना मारण्यास मदत करते? IIT दिल्ली, IIT कानपूर, IIT मद्रास, IIT मुंबई. तर असं जे संशोधन आहे, जे IIT बॉम्बे यांनी केलेलं आहे, IIT मुंबई, ज्यालाच आपण IIT बॉम्बे बोलतो, IIT बॉम्बे यांनी, जे पवईला सिच्युएटेड आहे मुंबईत, त्यांनी हे संशोधन केलेले आहे. चला नेक्स्ट. 1 मे 2025 पासून 5 वर्षाच्या कालावधीसाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? व्हेरी इम्पॉर्टंट. रिलायन्स इंडस्ट्रीचं विचारले आणि संचालक म्हणजे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर विचारले कोण आहेत? आकाश अंबानी, ईशा अंबानी, अनंत अंबानी, मुकेश अंबानी. येस, याचं योग्य उत्तर आहे अनंत अंबानी. अनंत अंबानी. येस. आणि अंबानीच्याच बघू शकता, त्यांच्याच वंतारा जे आहे ते डेव्हलप करतायत. आणि तिथं कोल्हापूरची आपली बघू शकता महादेवी माधुरी हत्तींना तिथं त्यांच्या ह्याच्या पायी नेलेलं आहे. बघू शकता कुठेतरी इगो आणि हे सगळं
पेटाने कुठेतरी जे हे केलेलं बॉम्बे हायकोर्टने दिलेलं की नाही आपण तिथं वनतारालाच ते केलं पाहिजे कारण सुरक्षितता आणि ह्याचा प्रश्न आहे. आणि तसंच मग सुप्रीम कोर्टाने याचिकाच फेटाळून लावली. यात बरंच बघू शकता पॉलिटिकल इश्यू आणि सामाजिक भावना पण दुखावलेल्या आहेत बऱ्याच लोकांच्या. आणि भरपूर आहे की पेटासारखी संघटना असल्यास वेळेत का जागे होते असे बऱ्याच लोकांचा बघू शकता सोशल मीडियावर पण हेच आहे. आणि आपल्याला पण तेच वाटतं की जे बकरी ईद आणि हे सर्व जे होतं, आपल्याला माहिती आहे की इंडिया इज द सेकंड एक्सपोर्टर ऑफ बीफ. बीफ जे जातं याची सेकंड एक्सपोर्टर आहे वर्ल्डमध्ये आपण. मग हे सगळं जेव्हा डेटा येतो तेव्हा पेटासारखे जे आहेत संस्था ते काय कुठं म्हणजे झोपलेले असतात की आता काय पॉलिटिकली काम करतायत, म्हणजे तो संशयाचाच आणि संशोधनाचा भाग झालाय. चला नेक्स्ट. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एप्रिल डॅश ते डॅश 2025 दरम्यान आरोग्य सुविधांमध्ये अग्नी आणि विद्युत सुरक्षेवर लक्ष केंद्रित करून अग्नि सुरक्षा सप्ताह सुरू केला आहे. 1 ते 5, 10 ते 14, 15 ते 19, 21 ते 25. यस, फायर सेफ्टी वीक 21 ते 25. 21 ते 25 एप्रिल फायर वीक. यस. चला पुढचा प्रश्न घेऊया लगेच. थोडेफार प्रश्न राहिलेले आहेत, 2-3 आहेत, आपण लगेच एंड करूया. नुकतेच भारत आणि इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स यांनी नवी दिल्ली येथे मुख्यालय करारावर स्वाक्षरी केली आहे. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सची सुरुवात कधी झाली होती? 2020, 21, 22, 23. यस, तर याचं योग्य उत्तर आहे 2023. चला नेक्स्ट प्रश्न. एप्रिल 2025 मध्ये कोणत्या संस्थेने अनलॉकिंग 2,13,925 प्लस करोड एक्सपोर्ट पोटेन्शियल इंडियाज हँड अँड पॉवर टूल्स सेक्टर हा अहवाल प्रकाशित केला आहे? खतरनाक अहवाल आहे. अवजड उद्योग मंत्रालय, नीती आयोग, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, उद्योग व अंतर्गत व्यापार. हे म्हणजे जर इंग्लिशमध्ये वापरलं तर इथं पॉवर आले, पॉवर टूल्स. एक्सपोर्ट पण आलं, काय असू शकतं? पॉवर टूल्स पण येते, एक्सपोर्ट पण येते. यस, याचं योग्य उत्तर आहे नीती आयोग. असं काय आपल्याला शॉर्टकट दिसत नाही, डायरेक्टली हे आठवणीतच ठेवायचं आहे. अनलॉकिंग ₹2,13,500,925. चला. एअर इंडिया सॅट्सने डॅश विमानतळावर लॉजिस्टिक्स पार्क सुरू केले आहे. कालच आपण शिकलेलो होतो. बेंगळुरू, दिल्ली, मुंबई, कोलकाता. एअर इंडिया आणि सॅट्स बघू शकता, टाटा समूह आणि सॅट्स 50-50% भागीदारी आहे. म्हणजे लॉजिस्टिक पार्क आहे ते पहिले सुरू केलेलं आहे, ते आहे बेंगळुरू येथे. यस, बेंगळुरू येथे सुरू केलेलं आहे. आणि बघू शकता की आपले जे प्रश्न आहेत जे ऑलरेडी सगळे संपलेले आहेत. ऑलमोस्ट 55 पेक्षा जास्त प्रश्न, 60 प्रश्नाच्या वर होते. आणि 16 ते 30 एप्रिलच्या दरम्यानचे जेवढे प्रश्न होते ते आपण कव्हर केलेले. जे इम्पॉर्टंट MCQ येण्याचे चान्सेस आहेत ते. आता बघू शकता की नेक्स्ट वीकमध्ये आपण बघू शकता 4 महिन्याचे करंट अफेअर्स कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट वीकमध्ये 1 ते 15 मेचे आपण थिअरी बघणार आहोत शनिवारी, आणि रविवारी त्या रिलेटेडच हे आपलं MCQs बघणार आहोत. आणि असंच बघू शकता 4 महिने झालेले आहे. मे कव्हर करायचं आहे, जून कव्हर करायचं आहे आणि जुलै. हे आपल्याला 3 कव्हर करणं गरजेचं आहे. आणि मग आपण पूर्ण रिवाईज करून मग 28 सप्टेंबरची जी राज्यसेवा पूर्व परीक्षा देणार आहोत. आणि इट इज एक्सपेक्टेड की जेवढे प्रश्न म्हणजे मी शिकवतोय, म्हणजे प्रत्येक महिन्याला 110 ते 120 प्रश्न MCQsचे मी शिकवतोय. म्हणजे 55, 50, 60, 50, 60, 50. मग जर 7 महिन्याचे आपण बघितले तर 800 ते 1000 प्रश्न आपले बघू शकता कव्हर होत आहेत. आणि इट इज हाय चान्सेस की ह्याच्यातनं प्रश्न भरपूर रिसर्च करून केला आहे आयोगाच्या पॅटर्ननुसार, आणि येण्याचे भरपूर चान्सेस आहेत. म्हणून तुम्ही जर इथून पूर्वीचे व्हिडिओ बघितले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओज बघायचे आहे. आणि आजचा आपण बघू शकता इथेच थांबू. आपण डायरेक्टली पुढच्या आठवड्यात भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.